नमस्कार. मी बनवत आहे आज मुलांसाठी पनीर पराठे. तर 200 ग्राम पनीर मी धुवून किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा, एक छोटीशी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि पाव चम्मच ओरिगानो, मिरेपूड घातलेली आहे पाव चम्मच, चिली फ्लेक्स 1 चम्मच घातलेला आहे, पाव चम्मच हळद घातलेली आहे, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, गरम मसाला 1 चम्मच आणि भाजलेले जिऱ्याची पूड 1 चम्मच. चवीनुसार मीठ घालून स्टफिंग बनवून मी साईडला ठेवलेलं आहे. इथं 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अजवाईन पाव चम्मच क्रश करून घातलेलं आहे, मोहीन घातलेला 1 चम्मच. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपलं मळून घेतलेलं आहे. तर पीठ मळून झालं की पराठे लगेच लाटायला घ्यायचे आहेत. तर मी एक छोटा गोळा पिठाचा घेतलेला आहे आणि गोळा बनवून सुक्या पिठामध्ये कोट करून आता आपण पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच्यावरती स्टफिंग भरायची आहे. तर 2 चम्मच स्टफिंग इथं मी भरलेलं आहे आणि आता छान पसरवून आपल्याला पराठे लाटायचे आहेत. तर मी स्क्वेअरच्या आकारामध्ये पराठे बनवलेले आहेत. 2 पराठे मी अशा प्रकारे बनवले आणि नंतर बाकीचे मी समोसा आकाराचे पराठे बनवलेले आहेत. तर इथं सुक्या पिठामध्ये लाटून घेतलेले आहेत मी आता छान. तर पराठा आपला कुठेही फुटलेला नाहीये, स्टफिंग छान आपलं बनलेलं आहे. तर आता तवा आपला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये बटर लावून पराठे आपले छान शेकवून घ्यायचे आहेत. तर आता पलटून झालं की पुन्हा बटर लावून घ्यायचं आहे आणि खरपूस असे पराठे शेकवून घ्यायचे आहेत. तर आलटून पलटून असे पराठे मी शेकवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी मुलांना पनीर पराठे बनवले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.